ओके. आज 10 तेवेत आतापासून चालू झालाय. संध्याकाळचा टाइम आहे आणि उद्या ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे की उपवासचा दिवस आहे. तर प्रत्येकाने उपवास केला पाहिजे आणि स्वतःला एक्झाम नाही करावं. ऑफकोर्स जर काही मेडिकल प्रॉब्लेम असतील तर प्रत्येकाने राबला विचारून त्यांना प्रॉब्लेम सांगू शकतात आणि मग काय काय जण असतात त्यांना असुर आहे उपवास करायला. काय काय जण त्यांना जरी तब्येत तेवढी बरी नसेल, डिपेंड्स, प्रत्येक इंडिव्हिज्युअल वरती आहे. म्हणून मी त्यावरती डायरेक्ट कम्प्लीट बोलत नाही. ओके. आणि बेसिकली असं लिहिलं आहे की मिशन मितबेल अलचारा शल यरूशलाईम रोए बसिमखाता, म्हणजे जो माणूस यरुशलेमचा जो त्रास आहे, यरुशलेम वरती जी घटना घडली किंवा प्रसन्न आले होते त्याच्यासाठी आपण दुःख करतो. तर जेव्हा आनंदाचा टाइम येईल, यरुशलेमचं पवित्र मंदिर बांधले जाईल आणि सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी होतील बेजत अशा मशियाच्या टायमाला, ते ते पण तो बघू शकेल का की जेव्हा नव्हता तेव्हा त्यांनी दुःख केलं त्यासाठी. ओके. आणि जरी कोणाला ए, ए, तब्येतीच्या पायी किंवा कायच्या पायी रामने सांगितलं की ए, ए, त्याला उपवास करायची गरज नाहीये, तर त्यांनी घाबरू नये की त्यांना, म्हणजे तो त्या कॅटेगरीमध्ये जात नाही. त्याने बेसिकली त्याला करायचंय उपवास. अकाच बरोबर सगळ्यांच्या मनामध्ये माहिती आहे कोणाला उपवास करायचा आहे, कोणाला नाही करायचा आहे. पण उपवास अफकोर्स राघवरेने पण सांगितलं, पण मी परत सांगतो की उपवासाचा खरा जो अर्थ आहे, कारण आहे करासाठी, तो याच्यासाठी नाहीये की फक्त ठीक आहे 12 तास. आता हा जो उपवास आहे तो सगळ्यात इझी उपवास आहे, कारण चालू होते सकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी सॉर्ट ऑफ राऊंड अबाउट, आणि संपते पण 5, म्हणजे 12 तास एक्झॅक्टली हा उपवास आहे. संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी हा उपवास संपते. पण ह्या दिवशी ऑफकोर्स माणूस काम करत असतं, कामावर जाऊ शकते, पण नसल तर 8-10 दिवस घेतला असं तेलीम वाचावी, तोरा स्टडी करावी, पश्चाताप करावा स्वतःच्या ए, ए, कृती कृत्या माणूस करतो. कधी कधी त्याला रोजच्या एवढ्या धावण्याच्या मध्ये त्याला त्याला आठवण राहत नाही, तो लक्ष नाही देत किंवा लक्ष राहत नाही केवढा तो बिझी असतो. म्हणून आपल्याला खाखामींनी हे जे चोम उपवास आहेत ते त्यांनी दिलेले आहेत का, की असे मध्ये मध्ये आपल्याला स्टेशन येतील जिकडं आपल्याला थोडी आठवण राहील एखाद्या बरोबरची, आणि आपल्याला स्वतःचा हिशोब, त्याला म्हणतात खजबोन नेफेश, स्वतःचा हिशोब करायला टाइम भेटेल. म्हणजे मी काय करतोय, कशाकडे आलोय या जगामध्ये, काय करतोय, कुठे चाललोय, कुठं काय घेऊन चालणार आहे, काय करतोय, म्हणजे मी राईट ट्रॅकवर आहे नाहीये. मी तोराच्या प्रमाणे बोलते काय. तर त्यासाठी आपल्याला तो उपवास आहे. आणि हा उपवास जसं बोललो होतो की मागच्या शिवरमध्ये सांगितलं होता, एवढा इम्पॉर्टंट आहे की जरी तो शब्दातला आला असता तरी शब्दातला केला जातो. शब्दातला कुठला फक्त उपवास केला जातो, किप्पूरचा, म्हणजे त्याची लेवल किप्पूर सारखी आहे. ओके. पण तो आपला ज्युइश कॅलेंडर जो आहे तो असं सेट झालेला आहे की तो शपथला येणार नाही. पण शुक्रवारी मागच्या वर्षी शुक्रवारी होता, म्हणजे जेवढी माणसं होती मागच्या वर्षी ती शब्दातला त्यांनी कशी एंट्री केली उपवासामध्ये. सगळ्यांनी नमस करून मग खिद्दूश वरती उपवास आपला मागच्या वर्षी सोडला गेला होता. नॉर्मली कधीच येत नाही. कधी येतं किप्पूर फक्त असलं की शुक्रवारी आपला, ते पण आपण अगोदर जेवून घेतो शुक्रवारी. पण शबा एवढा, म्हणून ते आपण इकडं हे नाहीये की पवित्र मंदिराचा नाश व्हायला सुरुवात झाली, नाही त्याचा नाही. मत्सोर आले यरुशलेम, म्हणजे वेढा घातला गेला यरुशलेम वरती, आणि तो एक बोला ना एक स्टार्टिंग होती पवित्र मंदिराचा आणि यरुशलेमचा नाश जे झाला त्याची सुरुवातीसाठी. म्हणून आज रात्रीपासूनच आपण म्युझिक पण ऐकत नाही. ओके. कारण आपल्या ज्युइश कॅलेंडर प्रमाणे आपली रात्र आज चालू होते. ओके. तर मी नाही बोलत की कुठल्या मुलाचा परमित्वा असेल किंवा नॉर्मली लग्न करत नाही, होत नाही रात्री, पण जर असेल तरी पण अलाउड आहे. ओके. पण नॉर्मली माणूस घरी बसलाय तर आज रात्रीपासून, आता सनसेट झाल्यापासूनच त्यांनी 3 स्टार झाल्यापासून म्युझिक ऐकायला पण अलाउड नाहीये. ओके.
आता आपण आपले रेग्युलर आपण कंटिन्यू करू. हे थोडं फक्त याच्याबद्दल सांगत होतो म्हणून मी चेंज केलं होतं. ओके, मागच्या टायमाला आपण थांबलो होतो. आपण बेसिकली आलो चॅप्टर नंबर 151. नो क्वेश्चन. आपण त्यामध्ये बघतोय मशिदीची पवित्रता, सँक्टिटी जी आहे ती कशी सांभाळावी त्याच्यावरती आपण पुढे बघतोय. मी इंडियामध्ये नाही बघितला, पण इस्रायलमध्ये भरपूर बघितला की त्यांना बेसिकली जे लोक बाहेरून आहेत, मोरोको, ट्युनिसिया तिकडल्या जागेवरून त्यांना सवय आहे, त्यांना मशिदीमध्ये ते लोक तंबाखूचा वास घेतात. तो स्पेशल तंबाखू असतो, तो काहीतरी चांगला वासाचा असतं, त्यांना सवय आहे. ओके, तर ही गोष्ट मशिदीमध्ये करू शकतो की नाही? तर जी माणसं रगील आहेत, जे रेग्युलर आहेत आणि त्यांना ती तंबाखूचा वास घ्यायची त्यांना सवय आहे, त्यांना अलाउड केलेलं आहे. ओके, आणि तुम्ही काय काय बघाल, तुम्ही एक जण माणूस येतं आणि पुरा मशिदीमध्ये तो फिरतं, त्या तंबाखूचा डबा घेऊन प्रत्येकाच्या समोर तो जातो आणि प्रत्येक जण थोडासा काहीतरी घेतात, बारकी थोडासा, आणि त्याचा वास घेतात आणि त्यांना तो डबा बोलतात. ही गोष्ट पण प्रयत्न केला पाहिजे की जेव्हा तो माणूस फिरते ते घेऊन, तर बोलायला सुरुवात किंवा हसणं, जोक्स हे ते चालू नाही झालं पाहिजे. गपचूप ते घ्या, वास घ्या, पुढं का. मला पर्सनली मला ते आवडत नाही, तर माड आला की मी त्या एक बोशी घेतो, तो जरा बोलतो नाही मला नको बोलतो. ओके, पुढचा आला आपण बघू. मशिदीमध्ये बात मिtzवा, आपल्याला माहिती आहे मुलाचा 13 वर्ष आणि 1 दिवस झाला की आपण बर मिtzवा करतो, आणि मुलीचा 12 वर्ष आणि 1 महिना झाला की बात मिtzवा केलं जातं. ओके, म्हणजे इकडनं या टायमापासून त्यांचे बेसिकली त्यांचा हिशोब इंडिव्हिज्युअल चालू झालेला आता. ओके, आणि बर मिtzवाचं आपल्याला माहिती आहे की त्याला थोडा आनंद केला पाहिजे, त्याला ते इस्रायलमध्ये तर एकदम पार्टीज करतात. पण मुलीचा बात मिtzवा जो आहे तो पण राबोबादीचं आय थिंक यबिया उमेर मध्ये त्यांचं उत्तर आहे त्याच्यावरती, की त्या दिवशी थोडा आनंद करावा नाही करावा, तर तिकडं पुढे आपण बघू की राबोबादेसफ लिहितात की त्या दिवशी त्या मुलीने थोडे चांगले कपडे, शब्दाचे कपडे तसे घालावे, त्या मैत्रिणी येतात किंवा घरचे फॅमिलीनी त्यांना, म्हणजे बायका बायका तिला थोडा आनंद केला पाहिजे, की कितीतरी केला तर तो दिवस तिच्यासाठी तो एक मोठा आहे. जसा बर्थडे माणसाचा असतं. ओके, यो मुलेद ज्याला म्हणतात, तो माणसाला माहिती पाहिजे की भरपूर मोठा दिवस आहे त्यासाठी. तो दिवस नाही केक आणि सेलिब्रेशन मी इंडिव्हिज्युअल करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ज्याला लहान मुलं आहेत त्यांना त्यांना आशा करतात की त्यांच्या आबाईमधनं वाढदिवस करतील, केक आणि थोडा पार्टी करतील. पण जेव्हा माणूस मोठा होतोय तो ओके, ठीक आहे, कसं तर करू शकतो घरामध्ये, छोटा त्यांचा पार्टी करू शकते. पण तो दिवस असेल की जसा ज्या दिवशी तो जन्माला आला आणि त्याचा मजल, त्याचा लक जो होता तो वरच्या लेवलला असतं, तसंच दरवर्षी त्याच दिवशी त्याची तो त्याच लेवलला येतो वरती. आणि तो त्यांनी तो बोला ना गोल्डन चान्स आहे तो तो त्यांनी मिस नाही करावा. तो दिवस त्यांनी तोरण आणि मिtzvot मध्ये चॅरिटी करावी, किंवा त्या दिवशी बोलू शकते मी आज कोणाबद्दल काय बोलत नाही, मग बोला ना, ज्या गोष्टींची अजिबात गरज नाही त्या दिवशी मी बोलत नाही, म्हणजे लसवणारा 100% कोणत्याबरोबर बोलणार नाही, काय नाही. तो दिवस त्यांनी युटिलाइज केला पाहिजे की ए, ए, समजा सदिकीम लोकांची कबर असेल तर तिकडे जाऊन नमाज करावी, की त्यांच्या मेरिट मध्ये स्वतःच्या स्पिरिच्युअलिटीसाठी त्यांनी त्या दिवशी नमाज करावी, की मला अकादोस बारखू, आणि तो दिवसामध्ये पॉवर आहे की अकादोस बारखू तुमची नमाज ऐकल. ओके, तो एक एक त्याला तो पण रेग्युलर याच्यावरती नाही त्या दिवशी. ओके,
तर आता लाईक माझ्या घरी बेसिकली सवय लावलेली आहे की बर्थडे असला की त्या दिवशी मी आता मुलांचं असेल तर मुलांना रब्बानीकडे घेऊन जातो की ते त्यांना बराखा देतील की तोरामध्ये अजून मोठे होतील हे ते. माझा असला तर मी जातो रबाबती सबच्या कबऱ्यावरती किंवा अजून कुठे जाऊन नमाज करतो तिकडं. बायकोचं पण सेम आहे. राखेल मेनूच्या कबऱ्यावरती किंवा हेब्रोन वरती जिकडं अब्राहम, इस्हाक आणि याकूब त्यांची कबर जिकडे आहे तिकडे जाऊन नमाज करतो आम्ही. की युटिलाइज करतो तो दिवस. ते तुम्ही डिसाईड करा कसं आहे. आता काय काय जण जातात ते नॉर्थ मध्ये भरपूर आपल्या सदिकीम आहेत. रबी शिमोन बर योखाय, रबी मेर बालानेस, रबी अकिबा, रबी हानिना बिंदुसा भरपूर आहेत. स्फात मध्ये जो कब्रस्तान आहे तो भरलेला आहे. आर्या कदोश, आरिजाल, नंतर श्लोमो इल्काबे ज्यांनी लेखादोदी जो गाणं आहे तो त्यांनी लिहिलेला आहे. ओके. आणि असे भरपूर सद्दिकीम तिकडे आहेत. एकदम तिकडं स्फातमध्ये जर कोणाला माहिती असेल तर जर तुम्ही वरून आलात तर एकदम खाली 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 शेवटला एक लाईन आहे तिकडं एक मोठे राब आहेत. त्यांचं नाव आहे रफिश. मोठे राब होते. असं म्हणतात की तिकडे त्यांच्या कबरावरती नमाज केली तर ज्यांना मुलं नाही आहेत तर त्यांना मुलं होतात. ऑफकोर्स बायकांनी तिकडे एंट्री करू नये. बाहेरून त्या कबरेला यायला खालच्या साईडनी पण जर कोणाला माहिती आहे स्पातचं कब्रस्तान खालच्या साईडनी पण त्याला यायला तिकडे एक एंट्री आहे. तिकडे उभं राहून नमाज करू शकतो. ओके. तर इकडे आपण बेसिकली बघतोय बात मिtzvah जर असेल तर मशिदीमध्ये करू नये. का की जेव्हा मेसिबा पार्टी असतं आणि स्पेशली मुलींची असेल तर त्यांचं लक्ष राहत नाही. ओके की आपण मशिदीमध्ये आहोत की कुठे आहोत. ते मजा जोक्स हे ते डान्सिंग तर इट्स नॉट द प्रॉपर प्लेस फॉर बत मिtzvah. ओके. म्हणून तिकडं मशिदीमध्ये बत मिtzvah करू नये. मशिदीच्या बाजूला हॉल असेल किंवा बायकांचं सेक्शन मध्ये करू शकता. नो प्रॉब्लेम करा तिकडे. पण प्रयत्न केला पाहिजे की नाही फक्त जोक्स आणि काहीतरी तिकडे तोराचे 4 शब्द काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी करू शकता ज्याच्यामध्ये तोरा इन्फॉर्मेटिव्ह काहीतरी तोराची इन्फॉर्मेशन हे ते क्विज करू शकता आपण ज्याच्याने माणसांना शिकतील. अरे भरपूर गोष्टी आहेत. ओके. त्या मुलीला त्या दिवशी आनंदी पण केला पाहिजे आणि ती जो एन्व्हायरमेंट आहे तो पवित्र ठेवला पाहिजे. आणि ऑफकोर्स काय काय जागेवर ते तर मी बघितलंय की लाईक बत मिtzvah चाललेला आहे आणि सगळ्या मुली आणि बायका नाचतात आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स बसले आहेत पुरुष आहेत. 100% आलाखाच्या विरुद्ध आहे की पुरुषाला बघायला बाई नाचताना. ओके. म्हणून बत मिtzvahच्या टायमाला पुरुष बाहेर. माझ्या टायमाला पण मुलीचा जेव्हा केला होता आम्ही बाहेर थांबलो होतो किचन मध्ये होतो आणि ते पण जास्त ना 2-3 पुरुष होते मी आणि अजून 2 जण होतो राबोरियल आणि दॅट्स इट. बाकी सगळं फंक्शन आतमध्ये चालला होता. आम्हाला माहिती पण नाही काय चाललंय काय नाही नथिंग. फक्त बाहेर उभा होतो. का की फंक्शन लाईक बेसिकली मदत मी करत होतो. तर लक्ष ठेवलं पाहिजे की नाही फक्त बत मिtzvah आहे कुठलाही असून दे तर आपण पुढे बघू लग्न असून दे किंवा बर मिtzvah असून दे कुठलाही फॅमिली फंक्शन असून दे जर ते चनिऊत डिसेन्सीची जी बॉर्डर जी आहे ती जर तोडली नाही त्या जवळ पण जास्त माणूस आला तर चान्सेस भरपूर आहे की तोडली जाईल. म्हणून खाखामींनी आपल्याला तोरामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आलाखाप्रमाणे अलाउड आहे पण खाखामींनी त्याला अजून एक कुंपण टाकलंय. का की तो कुंपण जर नाही टाकला तर 100% तो तिकडं जसं इलेक्ट्रिकची फेन्स असतं त्याच्या अगोदर अजून एक फेन्स असतं बोलायला की बाबा पुढे तिकडे इलेक्ट्रिक फेन्सचा हात लावू नको तुला इलेक्ट्रिकचा शॉक लागेल. पण जर डायरेक्ट तिकडं फेन्स ठेवली इलेक्ट्रिकची आणि 100% माणूस तिकडं जवळ जाईल हात लावायला. तसंच आपल्या खाखामींनी आपल्यासाठी तसं केलेलं आहे. अलाहाप्रमाणे काही प्रॉब्लेम नाहीये मशिदीमध्ये लग्न लावायला. पण
एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की तिकडं पण जी फेन्स आहे, जो स्नीव ज्याला म्हणतात, गिदरेज स्नीव त्याला म्हणतात, तो सांभाळून ठेवला पाहिजे. का? की असं नाही झालं पाहिजे की तर लग्न आहे तर बायका पण आतमध्ये घुसल्यात आणि पुरुष आणि दोघे मिळून सगळेच म्हणजे बोलतो ना मिक्स बसलेले आहेत. 100% जर तशी गोष्ट असेल, असुऱ्या मशिदीमध्ये लग्न लावायला. का? की तो जो कपल आहे, जो नवरा बायको आहे, ते त्यांची आता नवीन लाईफ चालू करायला चालू झालेलं आहे. आणि त्यांच्या डोक्यावरती तो पाप आहे की त्यांच्या मागे ना काहीतरी शुल्खान आरूखच्या विरुद्ध आलाखा तिकडं चाललेला आहे. काय? की बायका आणि पुरुष तिकडे सोबत बसलेले आहेत आणि ऑफकोर्स 100% तिकडं काय काही ना काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकते. म्हणून जर आता मशिदीमध्ये लग्न करतायत तर फक्त तेब्यावरती कोणाची गरज असते? फक्त नवरीची आणि नवरीचे इमान. त्याने पण 100% डिसेंट कपडे घातले पाहिजेत. नाही एकदम हाफ स्लीव्ह आणि हे अशा गोष्टी की ती बाई आहे. ओके. तर तिने ह्या दोघांची फक्त मशिदीत गरज आहे. बाकीच्या बायका आहेत ते लेडीज सेक्शन मध्ये उभं राहून बघू शकतात. त्यांची तिकडे काही गरज नाहीये. ओके. बेसिकली जर बघायला गेलं तर तिच्या इमाची पण गरज नाही. पण ती कस्टम आहे तर त्या दोघांना आपण बोला अलाउड केलेलं आहे. ओके. नवरी आणि नवरीची इमाला. पण बाकीच्या लोकांनी बाहेर राहायला पाहिजे. आणि जर तिकडं 100% आपल्याला माहिती आहे की तिकडं जोक्स आणि ना इझिली सगळं घेऊन जाणार आहे की नॉर्मली जेव्हा फंक्शन असला की माणसं एकदम बोलतात ना थोडे रिलॅक्स होतात. रिलॅक्स प्रमाण मागतात. मग त्यांना माहिती नाही तो गार्डन आहे की मशीद आहे, त्यांच्यासाठी तो एकच झाला. हे म्हणून ऑफकोर्स 100% तिकडे खाणं पिणं किंवा सिगरेट पियाला चालू करायला की त्याच्यानी जी मशिदीची जी सँक्टिटी आहे, जी होलीनेस आहे, ती आपण तिकडं कमी करतो. आणि जसं का आपण काय बोलतो की आता लग्नासाठी शेखीना इकडं नाहीये तर मी काय पाय ते करू शकतो. नाही. सूर आहे म्हणून जर आपल्याला माहिती आहे की माणसं आपलं ऐकणार नाही आणि बायका आतमध्ये एंट्री करतील, बेटर हॉल वरती तिकडं खोपा उभा करून तिकडं लग्न लावा. आणि जसं बोल हा ओके अगोदरच ओके कंटिन्यू. अगोदरच्या आलाखामध्ये ज्या बोललो होतो त्या बातमीचा ते बेनिश खाय पण म्हणतात की त्यांनी बातमीची परशात रे मध्ये बेनिश खाय म्हणतात की बातमीचवा ज्या मुलीचा आहे चांगली गोष्ट आहे की तिने त्या दिवशी शब्बातचे कपडे घालावे. ओके. इम्पॉर्टन्स आहे त्यामध्ये. जमातीची जी रिस्पेक्टफुल माणसं आहेत. ओके. आणि त्यांची मीटिंग आहे किंवा कशासाठी मीटिंग आहे शिवोची मुलं जिकडे शिव शिकतात त्यांची त्यांना अजून कसा स्ट्रॉंग करावा त्यासाठी किंवा अजून काही तकनोत म्हणजे कंडिशन्स ज्या आहेत ज्याच्याने अजून आपल्या सिटीमध्ये आपली रुहानियत म्हणजे आपली तोराची लेवल तोरा पायाची लेवल अजून कशी चांगली होईल त्याच्यासाठी अलाउड आहे तिकडे करायला. अलाउड आहे तिकडे मीटिंग करायला मशिदीमध्ये. पण चांगली गोष्ट आहे की लेडीज सेक्शन मध्ये करावे किंवा वेगळ्या जागेवरती. का की एकच प्रॉब्लेम आहे मशिदीमध्ये ह्या गोष्टी करण्याचा की कुठं ना कुठं तरी माणूस बोलतो ना थोडं ढिल्ला पडतं आणि मग ती मशिदीची जी सँक्टिटी आहे ती माणूस विसरून जातं आणि मग तो रेग्युलर गोष्टी तिकडं करायला सुरुवात करतो. जसं आपल्या हलाखा माहिती आहे आपण अगोदरच्या शिवरीमधून बघितलं होतं मशिदीमध्ये मोठ्याने ओरडायला पण आपल्याला अलाउड नाही. ओके. समजा आता म्हणून आपण पुढे बघू कोणाला आपला हाक मारायची आहे तर मी मोठ्याने हाक नाही मारत अब्राम त्या जवळ जा आणि त्याला हाक मार की मशीद आहे अकादोश बारुखचं घर आहे.
तुम्ही विचार करा, नथिंग टू लाईक कम्पॅरिझन, की आपण कम्पेअर पण नाही करू शकत परमेश्वराच्या दरबारामध्ये. आणि आज नेतन्याहू गेलाय ट्रम्पकडे मीटिंगला. तो तिकडे पाय तसं वळू नाही शकत. तो तसा वळल त्याला बाहेर फेकून देईल तो. बरोबर आहे का? की तो माझा घर आहे, तू माझ्या घरी आलेला आहेस. बरोबर आहे. तुम्हाला जर आठवण असेल 6 महिने अगोदर युक्रेनचा जो प्रेसिडेंट होता, त्याला तिकडनं कुत्र्यासारखा फेकून दिला. तो त्याने पाय त्याचे कपडे घालून आला आणि बोलणं पण त्याचा बरोबर नव्हता. त्याने उचलून त्याला फेकून दिला. का? तू माझ्या घरी आलेला आहेस, तू पाय तसं ना वागू शकत. तर कितीतरी हजारो आणि करोडो पटीने जेव्हा आपण आकाश बारुखच्या घरामध्ये आहोत, आपल्याकडे पवित्र मंदिर नाहीये. तो छोटासा जी जागा आहे, बेत बेतमिद्दा बेत मिद्राश, तो आपल्याकडे आहे. आणि ते जर आपण नाही सांभाळलं ना, जसं मागच्या शिवरमध्ये बोललो, जर आपण मशिदीमध्ये बडबड करायला आलो तर नमाज करायला कुठे जाऊ? ओके, ही जागा आपलं एक स्पेशल टाइम आहे एकादश बारुख आपला आणि एकादश बारुखचा. ओके, तर लक्ष ठेवलं पाहिजे की ही शेवटची आपली गोष्ट आहे जी आपल्याला एकादश बारुखने ठेवलेली आहे, ज्याच्याने आपला आणि एकादश बारुखचं कनेक्शन, बरोबर आपण प्रयत्न करतो तिकडे कनेक्शन लागायला. तिकडं पण जर आपण बडबड केली, फालतू गोष्टी केल्या, तर आपल्याला जागाच नाही उरायला नमाज करायला. आणि गॉड फॉरबिड आम्ही सर्वती प्रॉब्लेम होतो. ओके, हा, मशिदीमध्ये एका पायावरती पाय देऊन बसायला पण अलाउड नाही. का? की जेव्हा तुम्ही घरामध्ये बसू शकता, घरामध्ये जेव्हा तुम्ही पायावरती पाय देऊन तुम्ही बसता, एक मनामध्ये एक थोडस गर्व येतं बघा तुम्ही. म्हणजे नाही बोलत की प्रत्येक जण गर्विष्ठ आहे, पण नॉर्मल माणूस जो असतो जेव्हा पायावरती पाय देऊन बसता आरामात, एक छोटस बोला ना, मनामध्ये एक गर्व असतं त्याला. तर मशिदीमध्ये ती गोष्ट अलाउड नाही. ओके, आणि जरी त्याला गर्व नसल तरी ते दिसले जाते की तो गर्विष्ठ माणसासारखा बसलेला आहे. ओके, त्यांनी बोला ना, सगळ्यात बेस्ट आहे घरामध्येच त्यांनी सवय लावली पाहिजे पायावरती पाय न देऊन बसायला. म्हणजे तो जर तिकडेच त्याला सवय नसेल तर मशिदीमध्ये पण ती गोष्ट करणार नाही. जर एकच गोष्ट अलाउड आहे, कधी अलाउड आहे त्याला पायावरती पाय ठेवायला, जर तो त्या पायावरती पाय ठेवते कशासाठी? पुस्तक ठेवासाठी. पुस्तक ठेवासाठी म्हणजे पुस्तक आपलं सेफर अलाखाचं पुस्तक किंवा हुमाश वाचायला आहे, ते त्या गोष्टी वाचायसाठी त्याला अलाउड आहे पायावरती पाय ठेवायला. ओके, आणि मग त्यावरती पुस्तक ठेवायला, मग त्याला थोडं इझी पडते तो अभ्यास करायला. ते अलाउड आहे. तिकडे पण कसं बोलतो आपण, एकदम त्याला म्हणतात रखमाना दिबाबा आहे. म्हणजे अकाच बरोबर माहिती आहे तुला पायावरती पाय कशाला ठेवले, बेमेत पुस्तकात ठेवलेस की कारणावरती कारण आहे. म्हणजे पाय ठेवायचं मला, पण अलाउड कसं आहे मला पुस्तक ठेवायला, तर मी ठीक आहे पुस्तक ठेवतो. ओके, तसा नको. आता मशिदीमध्ये झोपायला अलाउड नाही आपल्याला. ओके, जरी टेम्पररी माणूस झोपत असेल तरी पण ते अलाउड नाही. आणि माणूस आता तोरा शिकते, तर मी नाही बोलत ते अब्राहम बसतात 10, 8, 9, 10 तास, 12 तास बसतात, तर होतं कधी कधी की ते थोडस डोळे बंद होतात तिकडं. पण ते पण दावीद योसेफ पण त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहितात, जे आज इस्रायल इस्रायलचे चीफ रब्बा आहेत सेफारदी लोकांचे, ते पण म्हणतात असूर या मशिदीमध्ये झोपायला. म्हणून भरपूर रबानिम आहेत जे लोक माणसा शिवर जर चालू असेल आणि त्यांना दिसते कोण झोपते, त्यांना झोपून नाही देत, त्यांना उठवतात याच्या पायी. ओके, आणि ऑफकोर्स जर माणूस तोरा स्टडी करत असेल, शिंकला माणूस, तर त्याला काय म्हणतात? लबरी, बरोबर आहे. त्याला म्हणतात किंवा रेफो का, की जुन्या टायमामध्ये माणूस मरायच्या टायमाला तर तो कसा मारायचा? तो शिंकायचा
आणि जा संपला तिकडे जागच्या जागी. तो कुठं पण असून दे, तो 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 मॉलमध्ये असून दे किंवा मार्केटमध्ये असून दे, कुठेही असून दे, शिंकला संपला त्याचा हिशोब. म्हणजे तो गेला तिकडे जागच्या जागी. तिकडं अक्कलकोटबापांनी दया केली की माणूस आजारी होईल आणि मग त्याच्यानंतर त्याला तो त्याच्या जवळच्या माणसांपासून तो शालोम बोलून मग तो हा जग सोडू शकल. ओके, तर म्हणून आपण नॉर्मली झाला तर काय म्हणतो, लफरीहूद किंवा रेफॉशलेमा त्याला म्हणतात. ओके, आणि बेत मिद्राश मध्ये जर तोरा स्टडी करत असाल असू ना बोलायला का, की ते बोलल्यानंतर तुम्ही तोरा स्टडी स्टॉप करताय. म्हणजे जसा आता मी किटली ठेवले आगीवरती चहा करायला, मी 2 मिनिटं झाली किटली बंद करते, ती किटली बाहेर काढते, नंतर परत ठेवते. ती कधी मला गरम होईल नाही माहिती, किती तासानंतर गरम होईल. नॉनस्टॉप नाही, तसं तोरा स्टडी पण नॉनस्टॉप पाहिजे. म्हणून माणूस जर तोरा स्टडी करत असेल, सगळ्यात बेस्ट ओपिनियन आहे त्यांनी त्याचा फोन बंद करून किंवा सायलेंट, एकदम नाही व्हायब्रेट, सायलेंट करून साईडला ठेवून द्या. का, की जर तो व्हायब्रेशन मध्ये जरी असेल तर तुम्ही दर टायमाला बघाल कोण फोन घेते कोण नाही, द बिग डिस्टर्बन्स. तसं तोरा स्टडी पण माणसाने नॉनस्टॉप केली पाहिजे. ठीक आहे, भले ते 1 तास असून दे, 2 तास, किती पण, पण ती नॉनस्टॉप असली पाहिजे ना. एक 5 मिनिटं पुस्तकामध्ये आणि 10 मिनिटं फोन, 10 मिनिटं अभ्यासामध्ये, 5 मिनिटं फोन, नाही. दिस इज नॉट तोरा स्टडी. आणि तशी तोरा स्टडी त्याला म्हणतात क्राईम. म्हणजे त्याला म्हणतात तुकड्या तुकड्यांमध्ये ती तोरा स्टडी झाल्यासारखी असते. आणि लिहिला त्याच्यामध्ये मसकत ब्रखत मध्ये आणि तो शुल्खान आरोग मध्ये, खबत रबी याच्यामध्ये पण लिहिलंय तिकडं, की त्याचा पनिशमेंट मोठी आहे त्याची. ओके, म्हणून तोरा स्टडी चालू असताना, शिवर चालू असताना बरा, आता समजा मला काहीतरी पाणी प्यायचंय किंवा काहीतरी खायचंय, मग जाऊन असू रे मला मोठ्याने बराहा करायला. का, की मी जेव्हा बराहा करते तर मी सगळ्यांना थांबवते तोरा स्टडी पासून त्या आमेन बोलायला. पण आपण वरीलच्या शिवर मध्ये शिकलो होतो की आमेन, 1000 आमेन. ओके, एक आमेन येशू मेराबाच्या लेवलला आहे आणि 1000 आमेन येशू मेराबा तोराच्या एका शब्दाच्या लेवलला पण आहे. म्हणजे विचार कर, तोरा स्टडीचे प्रत्येक शब्द किती इम्पॉर्टंट आहे. म्हणून आपण मोठ्याने, ऑफकोर्स तुम्ही जर तोरा स्टडी करत नसेल, खाताय पिताय, थोड्या मोठ्याने बरं करावी. का, की माणसं आमेन बोलतील त्याला. ते बोलतात ना, ती म्हणजे येतूत आहे ती, जशी काय माणसाने तुम्हाला विटनेस केलेलं आहे की तुम्ही ब्लेसिंग केलेली. ओके, आणि तुम्ही त्यांना त्यांना पण एक मिचवा देतात आमेन बोलायचा. ओके, पण तोरा स्टडी करत असताना मोठ्याने बोलू नये. ऑफकोर्स जर मी एकटा बसलोय आणि मला तर पाणी प्यायचं आहे, तर मी ऑफकोर्स मी बरं करू शकतो की माझ्यासोबत कोण नाही, पण आता खबरूत आहे, ओके, बसलाय, तर मी त्याची तोरा स्टडी पण स्टॉप करते. म्हणून मी एकट्याने ती साईडला बराहा करावी किंवा एकदम कमी आवाजामध्ये. मला पण किती वर्ष माहिती नव्हतं, ऑलमोस्ट मला वाटतं 10 वर्ष अगोदर जेव्हा मी, नाही जास्त, 14 वर्ष अगोदर जेव्हा माझा एक शिवर नवीन चालू केला होता, तिकडे मला तो आला. हा, मी फर्स्ट टाइम तो शिकलो. ओके, ओके, लेट्स गो अहेड. हा, असूर आहे मशिदीमध्ये पियानो वाजवायला किंवा ढोलकी वाजवायला, हे ते असूर आहे. का, की या गोष्टी कोण करतात, नॉन ज्यूश लोकांमध्ये ह्या गोष्टी आहेत की ते त्यांच्या बेत तिफलामध्ये, त्यांची जी लोक तिकडं त्यांची नमाज करतात, तिकडं ते लोक ह्या गोष्टी करतात आणि आपल्या आलाखाच्या त्या विरुद्ध आहे. ओके, तर ती गोष्ट करू नये. पण जर त्या मशिदीमध्ये काहीतरी मेजवानी असेल, पण ती मिtzवाची आहे, म्हणजे बारमिtzवा असेल किंवा सिव मसेहत गेमराची गेमरा संपवला असेल किंवा मिशनर संपवला असेल किंवा त्याला म्हणतात 14 मिtzवा. ओके, आणि जर त्यासाठी आणले असतील, तिकडे अलाउड आहे का, की नाही फक्त तिकडे म्युझिक वाजवणार आहेत, तिकडे तोळा स्टडी करतील, तोराचे 4 शब्द बोलतील, माणसं येतील आणि ते त्यासाठी तिकडं ते अलाउड केलेलं आहे. ओके,
मशिदीमध्ये असूर आहे न्यूजपेपर वाचायला. जरी तो न्यूजपेपर आता इस्रायलमध्ये दाती न्यूजपेपर आहेत, त्यामध्ये ऑफकोर्स बायकांचे फोटोग्राफ्स नाहीत किंवा मर्डरचे हे नाही हे नाही, म्हणजे बोला ना जे रबाने मी अलाउड केलं ते आहे. मी तर ते पण घरी नाही आणत, पण मशिदीमध्ये तर ती गोष्ट असूर आहे वाचायला, जरी तो दाती न्यूजपेपर असेल तरी असूर आहे. मशिदीमध्ये फक्त नमाज आणि तोरा स्टडी, त्याशिवाय काही गोष्ट असली काही गोष्ट नसली पाहिजे. माणसाने त्याच्या लहान मुलांना मशिदीमध्ये त्यांना किस करू नये, त्यांना बोशी घेऊ नये. का? की आपण अकादोष बारकूच्या घरामध्ये आहोत आणि तिकडे आपण दाखवते की माझा प्रेम माझ्या मुलांवरती तुझ्यापेक्षा जास्त आहे. माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कुठला असला पाहिजे? अकादोष बारकूच्या पाहिजे, नाही मुलानंतर. की मुलं कोणी दिली? अकादोष बार कोणी दिलं? बाई कोणी दिले? अकादोष बार कोणी दिलेले? ओके, भावंड कोणी दिले? अकादोष बार कोणी दिले? पहिला कोण आहे? अकादोष बारकू आहे. म्हणून मशिदीमध्ये मुलांना किस करत नाही तिकडे. ओके, पण मुल आबा, त्या मुलाचं जर आबा असतील, ओके, वडील किंवा आजोबा किंवा त्याचे राव, त्यांच्या हाताला किस करायला अलाउड आहे. ओके, हाताला किस करायला अलाउड आहे. आणि ते आपण कुठनं शिकतो? अगोदर शिवरमध्ये बोललो होतो, योशपत हा जो राजा होता तो तोरा स्कॉलर, तो राजा होता, पण तो तोरा स्कॉलर जर त्याला दिसायचे, तो त्याच्या राजाच्या खुर्चीवरनं उठून त्याच्याकडे धावत जायचा आणि त्याच्या हाताला बोशी घ्यायची. ओके, आणि त्यांच्याकडनं आपण शिकतो की तलमीद खाखाम जो आहे, तोरा स्कॉलर, त्याला आपण तो मान दिला पाहिजे. आपण बेसिकली त्याला मान नाही देत, त्याला माणुसकी म्हणून देतो. ओके, पण त्याच्यामध्ये जो तोरा आहे त्याला आपण मान देतो. जसा माणूस सेफेर तोरा आता बाहेर असेल, बाहेर आला की माणसं सगळे धावतात, बरोबर आहे. तर समजा नवीन मशिदीमध्ये नवीन सेफेर तोरा आणायचे, तर सगळा रस्ता बंद करतात आणि म्युझिक करतात, सगळी माणसं धावतात आणि सेफेर तोरा किस करतात. पण हा जो तोरा स्कॉलर जो आहे तो चालता सेफेर तोरा आहे. तो जेवढा सेफेर तोरामध्ये आहे ते त्याच्या डोक्यामध्ये आहे. त्याला म्हणून तिकडं काय म्हणायचे, बाबेलची माणसं जी होती त्यांना, मला आठवत नाही त्या राबचं नाव, ते म्हणले किती हे स्टुपिड माणसं आहेत की सेफेर तोरा जो आहे त्याच्यासाठी ते उभे त्या आलं, सेफर तोरा आल्यावर ते उभे राहतात. आणि तोरा स्कॉलर जर येत असेल मशिदीमध्ये आला किंवा कुठल्या बेतमिद्राश मध्ये आला, त्यासाठी ते उभे राहत नाही. लाईक बेसिकली त्याची लेवल त्याच्यावरती दिले का, की तोरा स्कॉलर जो आहे त्याला सगळं माहिती आहे, आणि तो जर तो सेफर तोरामध्ये लिहिलेला आहे, तो त्या गोष्टी तो करते, नाही फक्त लिहिलंय आणि लांबून बोशी घेते, नाही, त्याला माहिती आहे आतमध्ये काय आहे, त्याला कशासाठी वापरतो काय, सगळं आहे. ओके, पुढचा आला बघू. हा, बेसिकली उद्याचा शिवर आपला कंटिन्यू रेग्युलर टायमावरती असेल. रब योखानान भले तो उपवास आहे, पण आपला उपवास संपाच्या टायमावरती मे बी 5 मिनिटं थोडं उशीर झाला तर, पण बेसिकली टायमावरती आपला शिवर चालू होईल उद्याचा. ओके, मी आता समजा मशिदीमध्ये बसलेलो आहे किंवा बेत मिद्राश मध्ये जिकडे थोडासाठी करतात, आणि तेवढ्यामध्ये जर माझे वडील आले किंवा माझे राब आले तिकडे, ओके, तर मला उभा राहायला पाहिजे जरी मी तोरा स्टडी करते तिकडे. मी नाही बघितलं तर वेगळी गोष्ट आहे काय. जर मी नमाज करते आणि माझं लक्षच नाही कुठे, तर मला हे नाही, जेव्हा मी त्यांना बघीन मला उभा राहायला पाहिजे. ओके, तर आपण अगोदर बर्थडे बद्दल बोलत होतो, बरोबर आहे. तर असं लिहिलंय, बेसिकली मी ऐकलं मुसाफी मोठे राव आहे तिकडं, ते म्हणाले जेव्हा माणूस शुल्खान आरूख प्रमाणे, सॉरी, जोहार प्रमाणे 60 वर्षाचा आणि शुल्खान आरूख प्रमाणे 70 वर्षाचा, हे दोन वय आहेत, जेव्हा अशा माणसांसाठी जेव्हा तो माझ्या 2 मीटरच्या रेडियस मध्ये येते, तेव्हा मी उभा राहायला पाहिजे. फक्त माझे वडील आणि माझे राब
जरी जरी मी त्यांना 100 मीटर लांबून जरी त्याला मला मशिदीमध्ये दिसला, मी एक एक्झाम्पल देते की नाही, एवढी मोठी मशीद असेल तर, जेवढा मशिदीमध्ये बसलोय आणि मी बघितल्या बरोबर मला उभा राहायला पाहिजे, फक्त या 2 गोष्टींसाठी. पण बाकीचे जे जोहार प्रमाणे 60 वर्षाचा माणूस आणि शुहान प्रमाणे 70 वर्षाचा, हे दिसले की 2 मीटरच्या माझ्या रेडियस मध्ये आले की मला उभा राहायला पाहिजे. त्याच्या पलीकडे मला उभं राहायची कंपल्सरी नाही, पण तुम्हाला पायात उभं राहू शकता की मी अफकोर्स आता तुम्हाला माहिती तुम्ही कशासाठी उभे राहिले, पण कंपल्सरी नाही. आणि असं आहे की जेव्हा माणूस 60 वर्षाचा होते किंवा 70 वर्षाचा होते, त्यांनी फक्त त्याच्या फॅमिलीमध्ये छोटा एक एक मेजवानी केली पाहिजे. तो जरा अकादोस बारखूला बोलायला की मी या वयापर्यंत आलो आणि अकादोस बारखूने मला आयुष्यामध्ये मला मिरॅकल्स केले, मला खाणं पिणं दिला, मला कसली कमतरता पडली नाही, सगळं नाही. ते एक होदाया त्याला म्हणतात. जेव्हा माणूस थँक्स गिव्हिंग देतो अकादोस बारखूला, अकादोस बारखू त्याला अजून देतं. हा, तुम्हाला तुदाराबा बोलतस 60 वर्षाचा आलास आणि मी तुला बेजात तशा अजून 60 वर्ष देतो, 120, अजून 130, नाही माहिती बेजात तशा सगळ्यांना तेवढा लॉंग लाईफ देऊन दे की अकादोस बारखूच्या कामासाठी. मशिदीमध्ये हिशोब करू नये. असुर आपला हिशोब करायला. आता माणूस समजा मार्केट मधनं आला आणि मार्केट मधनं तो मशिदीला गेला, तो मशिदीमध्ये तो आपलं बिल काढते आणि हिशोब करते किंवा पेपरवरती हे करते, अरे हे घेतला, हे घेतला, हे नाही घेतला, हे जास्त घेतला. असुर ह्या गोष्टी मशिदीमध्ये करायला. पण जर ते मशिदीचे असतील, समजा चॅरिटी चॅरिटीचे पैसे येते किंवा पेदिओन शुभुई म्हणजे हॉस्टेजेस असतील, त्यांच्याबद्दल काही हिशोब असेल, काय पैसे मागत असतील, त्या जुन्या टायमामध्ये ज्या गोष्टी भरपूर होत्या की माणसं किडनॅप करायची आणि त्यांच्यासाठी पैसे मागायचे, अशा ज्या गोष्टी लागू नयेत किंवा अनाथ मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांचं लग्न लावायचंय त्यांच्यासाठी, त्यांचा काहीतरी हिशोब असेल तर ओके. म्हणजे जो मित्सवाच्या गोष्टी आहेत त्याचा हिशोब करायला अलाउड आहे. ऑफकोर्स लाईट बिल, पाण्याचं बिल, या गोष्टी मशिदीमध्ये आणू नये. आणि ऑफकोर्स अजून कितीतरी खराब आहे, जेव्हा तो नमाज चालूच असताना त्या गोष्टी तो बघत बसते. ओके. आता जर मला माहिती आहे की मशिदीमध्ये भरपूर माणसं येणार आहेत, ओके, भरपूर माणसं येणार आहेत, तर मला अलाउड आहे तिकडं हलाखाची पुस्तकं, मुसार, जे आपण शारोमवर शिकतो, त्याची पुस्तकं जे आहेत ते विकायला मशिदीमध्ये. का? की माणसं येतील, ते घेतील, थोडासा अभ्यास करतील, तर ते मला अलाउड आहे. ऑफकोर्स मशिदीच्या मध्ये जाऊन ठेवू नका. मशिदीच्या एंट्रन्स वरती किंवा साईडला करून ठेवायला. ओके. की मिtzवा आहे हलाखाची पुस्तकं विकत घ्यायला माणसाने त्या घरी ठेवायला. ऑफकोर्स नाही घरी ठेवून कपाटामध्ये, पण त्या पुस्तकाचा उपयोग केला पाहिजे. काही काही अशी माणसं आहेत जे लोक त्यांच्या घरामध्ये तुम्ही बघाल मोठीच्या मोठी लायब्ररी भरलेली आहे पुस्तकांची, मी हलाखाची बोलतोय की, आणि ते उपयोगच करत नाही पुस्तकांचा. ते फक्त ना शो साठी ते ठेवलं म्हणजे चांगला दिसते, सफेद तुरासारखा. नाही, असूर आहे. असं लिहिलंय की ती पुस्तकं जाऊन माणसाला वरच्या जगामध्ये सू करतात की तुम्ही मला तुझ्या घरी आणलास आणि आमचा उपयोग नाही केलास. म्हणून माणसं, तर माझ्या घरामध्ये पण मोस्टली पुस्तकं आहेत. मला माहिती आहे जी पुस्तकं मी वाचणार आहे ती घेऊन आलोय. ओके, ती संपली की मी अजून घेऊन येतो, मग अजून असं हळूहळू ऍड करतो. पण एका फटक्यामध्ये सगळं आणून अवेरा नाही आहे, पाप नाही तो आणायला, पण उपयोग करत आहे. ओके. ओके, मस्जिदमध्ये उगाच माणसाने एंट्री करू नये. जे काय मिtzवा, नमाज, तोरा स्टडी असेल त्या गोष्टींसाठी अलाउड आहे. ओके. आणि जर मला आता कोणतरी आतमध्ये मशिदीमध्ये माणूस आहे, मला त्याला बोलवायचंय,
असुर डायरेक्ट आतमध्ये जाऊन अरे शिमोन बाहेर आहे ना जरा, मला तुझी बात करायची किंवा तिकडे उभा राहून बात करते त्याबरोबर. काय करावं त्यांनी? तिकडे आतमध्ये जाऊन काहीतरी तोरामधला एक लाईन बोलावी, पसूक बोलावा किंवा काहीतरी आलाखा तिकडे बोलावा. किंवा तिकडे जर शिवर चालू असेल तर तो काहीतरी आलाखा त्याने ऐकावा किंवा मशीदमध्ये एक बोला ना 2-3 मिनिटं थोडा बसावा आणि मग त्यांनी ऑफकोर्स मोठ्या आवाजाने नाही, शांततेने त्याला बोलवून जे काय त्याची गरज आहे ती त्यांनी पूर्ण करावी तिकडे. आता जसं इस्रायलमध्ये भरपूर पाऊस पडते, समजा पाऊस पडते आणि जोरात पाऊस पडायला लागला, असुर मला मशिदीमध्ये जाऊन छप्पर स्वतःसाठी शोधायला तिकडे. ओके, पण जर मी बाहेर थोडासाठी करत होतो आणि तेवढ्यामध्ये पाऊस चालू झाला तर मला अलाउड आहे आतमध्ये जायला. ओके, आणि ऑफकोर्स जर पाऊस असेल तर त्यानंतर माणसाने त्याची जी बुट आहे ती क्लीन करून आतमध्ये जावे, का की मशिदीला तो काबूत नाही की तो घाणेरड्या बुटांमध्ये किंवा बुटांना जी घाण लागली आहे ती घेऊन तो मशिदीमध्ये जाते. नॉर्मली इस्रायलमध्ये बरोबर हशम रस्ते क्लीन आहेत, सगळं क्लीन आहे, तर त्याचा बरोबर हशम प्रॉब्लेम नाहीये. मेलला माणूस लॉलेनो माणूस गंभीर वारला. गॅब्रियल, आता माणूस बाहेर सुपरला गेलाय आणि पाऊस आला आणि नाही मशीद बंद आहे, पण ते बाहेरचा सज्जा वगैरे असतो ना, जसं पट्टा बाहेरचं अंगण, तिकडे जाऊन थांबायला अलाउड आहे का नाही? तिकडे ठीक आहे, तिकडे प्रॉब्लेम नाही, ती अजून मशीद नाही. मशीद बेसिकली तुम्ही मशीदच्या आतमध्ये एंट्री आतमध्ये ना? हा, ओके. आतमध्ये. ओके, हा, मेलला माणूस असुर आहे त्याला मशिदीमध्ये किंवा बेतमिद्राश मध्ये आणायला त्याची बॉडी. पण आणि त्याला तिकडं ते स्पेस त्याच्यावरती चर्चा करतात, बोलतात की माणूस चांगला, जर बेमेत तो चांगला असेल तर असुर आहे. जर माणसाने तो मेलला माणूस असेल आणि त्याने त्या गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये केल्याच नसतील, असुर आहे त्या बोलायला, का की त्याचा अजून त्रास होतो वरती. बघ त्याला बोलतात, बघ तुझ्याबद्दल खाली किती खोटा बोलतायत. ओके, म्हणून असुर आहे त्या माणसाबद्दल. म्हणून इकडं दाती कम्युनिटीज मध्ये कस्टम काय, मेलेल्या माणसाबद्दल जास्त बोलत नाही जोपर्यंत बेमेत माणसांना माहिती होती की तो तसा होता. 4 तोरात शब्द बोलतात की त्या टायमाला माणसांचा हृदय थोडा म्हणतात ना सॉफ्ट असतं, एकदम हार्ट ओपन असतं गोष्टी ऐकायसाठी, तर ते तिकडं बोलतात आणि तसा माणसांना जवळ करतात तिकडं. का की शेवट 120 वर्षानंतर प्रत्येक माणसाचं ती पाळी येणार आहे. पण तोपर्यंत त्यांनी काय केला ते त्याच्या हातामध्ये. थोरा मिचोच्या मागे धावला की फक्त पैसा, खाणं आणि एन्जॉयमेंटच्या मागे धावला. ओके, सगळं त्याच्या हातामध्ये. ओके, हा, तर बेसिकली आपण बोलतो तिकडे अलाउड नाही, पण जर ते दोला दोर म्हणजे त्या स्पेसिफिक जनरेशनचे ते मोठे तोरा स्कॉलर असतील, जसे राबाबाद योसेफ होते, बेन्झिन अबा शाऊल, शालोम कोहेन जे वारले पण, आणि असे काही रब्बानी होते, त्यांची बॉडी त्या बेत मिद्रसच्या जो मधला मोठा हॉल असतो तिकडे घेऊन येतात, का की तिकडं त्या माणसाने तोरा शिकवला वर्षानुवर्ष. आणि तिकडं फक्त तोरा जो शिकते त्याला किती मान दिला जाते, हे फक्त ह्या जगामध्ये. वरच्या जगामध्ये तर माणूस विचार नाही करू शकत की त्याला किती किती त्याला रिस्पेक्ट थांबलेला आहे. आपल्याला तो आपण बोलतो, मी जेव्हा गुरुवार रात्री इस्रायलचा टाइम 12 वाजता आम्ही रफ शिमोन आणि रवी खान शिकतो, तिकडं बेसिकली शिकत होतो. तिकडे भरपूर अशा गोष्टी लिहिल्या आहेत की ते आपल्या समजासाठी, पण बेमेत तसं नाही वरती. का की आपली बॉडी जी आहे, आपला निशामा, ओके, आपला सोल जो आहे तो त्या गोष्टी बघू शकते, पण तो आता लिमिटेड आहे, का की तो आपल्या बॉडीमध्ये आहे आणि आपली बॉडी त्याला लिमिट करते. पण जेव्हा तो वरच्या जगामध्ये जाईल तर त्याला तर दिसेल सगळं. म्हणून त्या टायमाला जे 4 असे रब्बानी होते
जे वरच्या जगामध्ये गेले आणि त्यांनी सगळं वरच्या जग बघितला. त्यामधला एक वेडा झाला, एक मेला आणि एक त्यांनी धर्म सोडून टाकला. फक्त एकच होता, जो जसा होता तसा आतमध्ये गेला आणि बाहेर आला. कोण होता? रबी अकिबा. का? की त्यांना माहिती होतं की तिकडचे जे मुसा, ज्या इमेजेस आहेत, ज्या गोष्टी आहेत, त्यांचा ह्या जगाचा काही संबंध नाहीये. म्हणजे जर मी त्याचा कंपॅरिझन करायला गेलो ह्या जगाशी, तर मी कुठेतरी पडेन. आणि ते रबी अकिबान नाही केला. म्हणून ते जसे गेले तसे ते परत आले. तर सेम गोष्ट आहे की तोरा स्टडी जेव्हा माणूस करते, तुम्ही त्याला ह्या जगामध्ये बरोबर तुम्ही बघा राब उभे असेल काय होते, खायचे वांदे होते. त्यांची स्टोरीज तुम्ही वाचाल तुमच्या अंगाला काटे येते. त्याला एक सुक्का पाव होता किती दिवसा अगोदरचा, तो रात्री जे बसून तोराचा अभ्यास करत दिवा लावायचे. तर आपण दिवा कसा लावतो तेलाचा, त्या उरलेल्या तेलामध्ये बुडवून ते खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढले आणि तोरासाठी कंटिन्यू केली. आपल्याला जेवण बरोबर शिजवलं नसल तर आपले किती नाटकं असतात. कारण मी माझ्याबद्दल बोलतो, मला नाही माहिती दुसऱ्यांचं काय. तर नाही हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, पण तोरासाठी बरोबर आहे की राब एलियाशी त्यांची स्टोरीज बघाल, ते कधी कधी 3-3 दिवस उपाशी असायचे. उपाशी. आणि त्यांच्या टायमाला तर एकदम इस्रायलमध्ये हालत खराब होती. त्या टायमाला ते जॉर्डन्स होते, ते लोक इकडे कंट्रोल करत होते. त्यांची एक मुलगी जॉर्डनच्या त्यांनी बॉम्ब फेकला, तो डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये पडला आणि त्याची मुलगी मेली तिकडं. पण त्यांनी तोरासाठी कंटिन्यू ठेवली. एक मोठे राब आहेत मिगदाल मध्ये नॉर्थ मध्ये, राब ग्रोसमान, जे मुलं धर्म सोडतात किंवा फॅमिलीज म्हणजे तुटलेल्या आहेत, ते डायव्होर्स आहेत किंवा जरी सोबत आहेत पण प्रत्येक जण स्वतःचं काम करते, त्यांना फरक नाही पडत मुलं कशी वाढतायत. असे मुलं जे आहेत ते तिकडे शिकतात आणि त्यांना ते हळूहळू करून ते वळणावरती आणतात. ते राब ओबदियासला भरपूर मान द्यायचे. आपले सेफारदी लोकांना ते भरपूर मान देतात. इत्सहाक दावीद ग्रोसमान त्यांचं नाव आहे. तर ते त्यांची आई जी होती त्यांनी सांगितलं एक दिवशी जेव्हा राब ओबदिया वारले, त्या टायमाला त्यांनी सांगितलं राब इलियाशिब बद्दल. ते बोलतात ते लोक जेव्हा यरुशलेममध्ये राहायचे ते त्यांचे राब इलियाशिबचे बाजूला राहायचे आणि त्यांना सगळं माहिती होतं. तर रोज त्यांची इमा, राब इत्सहाक दावीद ग्रोसमनची इमा, पावाचा अर्धा किकार म्हणजे हाफ लोफ त्यांच्या खिडकीवरती ठेवायची आणि ते मुलांना देऊन त्याला काहीतरी मार्गारीना वगैरे लावून काहीतरी मस्का लावून दिवस काढले. पण त्यांनी जे दिवस काढले ते अकादश बाबून त्यांना असाच नाही ठेवला. तुम्ही राबवत असेल बघा, शेवटच्या दिवसांमध्ये ते मिलियनेर होते. त्यांना स्वतःला पण माहिती नव्हतं. जेव्हा ते वारले तेव्हा त्यांच्या पुस्तकांमध्ये, जसं आता माझ्या पुस्तकामध्ये मी सायन्स ठेवतो, तसे त्यांनी चेक्स ठेवले होते. माणसं जे भेटायला यायची त्यांनी त्यांच्या हातामध्ये 50, 60, 100,000, 1 लाख डॉलरचे चेक दिले होते. ते त्यांनी डिपॉझिटच नाही केले. ते म्हणजे त्यांच्यासाठी ते कागदावर काय होता. म्हणजे बेसिकली एक प्रॉमिस आहे. जो माणूस गरिबीमध्ये तोरा शिकल त्याला शेवटी अकादश बरखू त्याला 100% त्याला श्रीमंत करल बेजरात हशम. छोटासा पराशावरती बघू आणि मग आजचा शिव आपण संपवू. त्यालाच लागून आपण पराशामध्ये आपला पराशा बेसिकली वयखी हा शेवटचा पराशा आहे बेरेशीतचा पुस्तक संपायच्या अगोदर. म्हणजे या शब्दातला आपला पराशा संपला की आपण बोलतो खजा खजा गणित खजे. तुम्ही बघा आपल्या पुस्तकामध्ये पण लिहिलंय वयखी याकोब बेरेच मित्राईम 17 שנה ויהי ימי יעקב שני חייו 7 שנים ו40 שנה ו100 שנה ויקרבו ימי ישראל למות ויקרא לבנו יוסף ויאמר לו אם נא מצאתי חן בעיניך שים נא ידך תחת ירכי ועשית עמדי חסד ואמת אל נא תקברני במצרים. याकोब अविनूचा शेवटचे दिवस आले. याकोब अविनू वारले 147, जेव्हा वारले ते 147 वर्षाचे होते. ते योसेफ कडनं एकच रिक्वेस्ट मागतायत. तो म्हणते काय मागितलं त्यांनी, की मला इकडं गाडू नको, मला गाड माझ्या
फोर फादर्स बरोबर राशी तिकडे म्हणतात. मी तुम्हाला राशी वाचून दाखवतो. जो माणूस राशी वाचतो इट्स अमेझिंग. लाईक शॉर्ट आहे पण ते म्हणतात सोफा लियोत अफारा किनीम ओ मेरा खशीन ताखत गुफी. मग ते मिस्राईम मध्ये शेवटी मला गाडल्याच्या नंतर माझ्या खालून किडे हे ते सगळं येतील तिकडनं खाली मला त्रास देतील. की का जी इस्रायलच्या बाहेर जी माणसं मेलेली आहेत त्यांचं तो जीवन नाहीये, त्यांना त्रास भरपूर आहे. का की जेव्हा मशिया येतील आणि मेलेली माणसं उठतील तर पहिले कुठं उठतील? इस्रायलमध्ये. आणि जे बाहेरच्या देशांमध्ये आहे त्यांना टनल्स मधनं यायला लागणार आणि तो त्रास एवढा डिफिकल्ट आहे त्यांच्यासाठी की 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 याकोब अभिनू घाबरले ते. आपण कुठं आहोत? याकोब अभिनू घाबरले. विशलो यासुनी मिस्राईम अबोदत कुखाबीम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय घाबरले की हे जे इजिप्शियन लोक आहेत ते मला माझे आयडल वर्शिप करतील म्हणून ते घाबरले. म्हणून माणसाने लाईक बरोबर हशेम आपल्या अकादू लोकांनी मदत केली की आपण इस्रायलमध्ये राहतो. भरपूर माणसं आहेत. आता आज युएलचे आबा वारले. बरोबर हशेम ते इस्रायलला आले आणि काय माहिती त्यांची काय मेरिट होता. ते माणसाला वाटतं की इझी आहे ना, ते कुठलं तरी मेरिट असलं पाहिजे की इकडे इस्रायलमध्ये तो गाडले जाते. का की इकडे तो डायरेक्ट उठल. पण बाहेरचं आहे ते टनल्स मधनं येते. म्हणून पुढे पराशामध्ये आपण बघू की याकोब अविनू ब्लेसिंग देतात आणि त्यानंतर एक एक गोष्ट आहे माणसाने बघावी. एक फक्त स्टोरी आहे ती सांगतो आणि पण संपव. रहामा वालकोल मासा जसे आपले फोर फादर्स होते आणि आपला तोरा जसं शिकवते त्यांनी दयाळू असला पाहिजे दुसऱ्यांच्या पाहिजे. एक स्टोरी आणली तिकडे त्यांनी. ते म्हणतात येरुशलेममध्ये एक कपल होता आणि त्यांच्या घरामध्ये नेहमी एक गरीब माणूस होता. तो त्यांचा पाहुणा फिक्स होता. त्यांच्या टेबलवरती तो नेहमी जेवायचा आणि असं चालला होता. आणि तो साधा एकदम हे नव्हता, गरीब माणूस नव्हता. तो आरेरी होता. आरेरी म्हणजे ज्याला मुलं बाळ नाहीये, एकटाच होता. आणि बोलतात ना एक त्याला एक वॉर्म कॉर्नर जो असता तो कुठं भेटायचा? या घरामध्ये. पण एकच प्रॉब्लेम होता की तो जेव्हा पण यायचा तर त्याची स्टोरी जेवढी ती स्टोरी आहे प्रॉब्लेम्स आहेत ती रोज परत सांगायचा परत सांगायचा परत सांगायचा परत सांगायचा. हे त्यांना लाईक माणूस एकदा दोनदा तीनदा पण नॉनस्टॉप शेवटी त्यांना कंटाळा आला त्याचा. आणि कधी कधी शबरला नेतीला करायचं अर्धा तास थांबायचे. का की त्याची स्टोरी चालू आहे. तर ते कपल होता ते त्यांच्यामध्ये डिसिजन करायला लागले की त्याला काय करूया आपण, त्याला आणायचं बंद करूया काय, हे काय ते काय. पण त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती की आम इस्रायल दयाने भरलेले आहेत. आणि बरोबर कसे आता घर मोठा झाला, त्यांना अजून मुलं झाली हे ते आणि घर लहान व्हायला लागलं. आणि तो घर लहान व्हायला लागला तर त्याने डिसाईड केला की आपण दुसऱ्या घरामध्ये राहायला जाऊ, मोठ्या घरामध्ये राहायला जाऊ थोडा. पण त्यांनी काय डिसाईड केला की तो जो गरीब माणूस आहे त्याला आपण सांगायचं नाही. आपण गपचूप घर बदलू, ट्रान्सफर होऊ आणि आजूबाजूला माणसांना पण आपण सांगू की ती जी नेहमीची जी आपला जो प्रॉब्लेम सॉर्ट ऑफ गळ्यामध्ये जे बसलेली आहे गोष्ट ती एका टायमाला आपण सुटू त्यामधनं मुक्त होऊ. ती फॅमिली ट्रान्सफर झाली नवीन घरामध्ये आणि अजून मोठा घर होता. आणि सगळं तो जो गरीब माणसाची स्टोरीज होत्या रोज रोजच्या सेम स्टोरी त्यामधनं एकदाच त्यांना ती सूट झाली. आले घरामध्ये त्या नवीन चालू केला आणि अचानक त्यांना मोठा आवाज आला. त्या घराची जी बाई होती ती मोठ्याने ओरडली आणि नवरा धावत धावत आला बघायला काय आलं किचन मध्ये. काय बघितला की बायको एकदम घाबरले
आणि तिची बोलकीच बंद झाली तिची. ती फक्त बोट दाखवते तिकडं. काय दिसलं तिकडं? मोठा मोठा विंचू होता तिकडं. आणि नॉर्मल साईज नव्हती, फक्त मोठाच होता. नवरा नवरा पण थोडा अगोदर घाबरला, पण तो ठीक होता. त्यांनी काठी धरली आणि धर धर त्याला मारला, त्या 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 विंचूला मारला त्याला. आणि मेला तो विंचू. थोडे तास झाले आणि त्यानंतर परत अचानक ते लोक बसलेत हॉलमध्ये आणि परत मोठा विंचू आला तिकडनं. तो नवरा परत उठला आणि मारला त्याला. सगळे पॅनिक मध्ये झाले, एकदम हैराण झाले तिकडं. काय करायचं इकडं? तर नवऱ्याने काय केला, जो स्पेशलिस्ट होता त्या गोष्टीसाठी, त्यांनी माहिती काढली कुठे आहे आणि त्याला घरी बोलवला. तो बोलतो बघ आमच्या घरामध्ये एकाच्या मागोमाग असे विंचू येतात, कुठनं येतात माहिती नाही बोलते. तो बोलते बघ मला एक्सपिरियन्स भरपूर आहे या गोष्टींमध्ये, पण अशा टाईपचा एक्सपिरियन्स अजिबात नाही. एकाच्या मागोमाग याच्या मागो एका. तो मला नाही माहिती कुठनं येतात. शेवटी त्यांनी काय केला, ते त्यांना माहिती आहे शेवटी माणसं जी चूक करतात त्यांनी पण केली. पहिला डायरेक्ट राबकडे जाण्यापेक्षा त्यांनी काय केला, पहिला या गोष्टीला गेले. शेवटी कुठे आले आता? राबला विचारला. कुठल्या राबला आले? रफिनखास शाईनबर्ग. मोठे राब होते इकडं, त्यांच्या अंगावर त्यांना मध्ये 100 तल्लीत घालायचे, छोटे तल्लीत. चाल. आणि राबला त्यांनी ती गोष्ट सांगितली आणि राबने ऐकल्याबरोबर काय केलं, पहिले बाहेर काढला पेरक शिरा. हे असं एक पुस्तक आहे छोटंसं, पेरक शिरा. प्रत्येक जनावर, प्रत्येक किडा मकोडे असतात ना, ते काय म्हणते किंवा आकाश काय म्हणते सगळं लिहिलंय त्याच्यामध्ये. ओके. सगळे सुखी माहित आपले तोरा मधले आणि नेबीम मधले, कितुबीम मधले. आणि त्यामध्ये त्यांनी उघडला बघायला की विंचू काय म्हणते. काय म्हणते विंचू तिकडं? वेराहामा वालकोल मासा. म्हणजे माणसाने दयाळू असला पाहिजे त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये. आता राव त्या कपलला म्हणते, हा जो विंचू आहे तो उगाच अकदूस बरखून त्याला निर्माण नाही केलेला आहे. माणसाला आठवण करून द्यायला की तो कुठेतरी चुकतोय. आणि मे बी तुम्ही काहीतरी अशा गोष्टीला लागून तुम्ही चुकले असेल. आणि ऑफकोर्स त्या कपलला सांगायची गरज नव्हती ते कुठं चुकले. तो जो गरीब माणूस होता, ज्याला मुलं बाळ नाहीये, त्याच्यापासून ते पळाले आणि अकादश बापून त्याला विंचू पाठवला, त्यांना समजून द्यायला की त्या गरीब माणसावरती दया करत राहा. आणि ते लोक गेले आणि त्या गरीब माणसाला तो नवीन घर त्यांनी दाखवला आणि त्याला परत तिकडे आणायला त्यांनी सुरुवात केली. म्हणून माणसाने नेहमी त्याच्या आयुष्यामध्ये दयाळूपणा करावा. का? की तो अकादश बरुखची कॅरेक्टर आहे. तो अकादश बरुख किती पण माणूस जसा मुलगा किती पण करून दे, आबा इमा त्यावर दया करतात, पण अकादश बरुख सगळ्यात मोठा दयाळू आहे. अकादश बरुख आपल्याला मदत करो की आपल्या सगळ्यांना तो दया करो नेहमी. जरी आपण आपल्या हातून काही चूक नाही कळत झाली असेल तर आपल्यावरती, आपल्या फॅमिलीवरती आम्ही सगळ्यांना दया करू. बेजात असे नको आपलं मशीर पाठवून आपण बेजात असे पवित्रमध्ये भेटतो. जरा तुम्हाला सगळ्यांना मी शबीर खबतीन अब्राहम इस्हाक याकूब ويبارك لك على كدوج المكاد المبارك ده بيزكت بارك نشنا خير نبنا بالخير سادنا نبنا بالخير اسمك شلom السلام شو مثلا वाले बरखम खैनी रत्सोन वेनुमार من तो जरा तुम्हाला सगळ्यांना काही प्रश्न असेल तर विचारू शकता. Any question? Okay, sir. Thank you, Gabby. Okay, sir. תודה רבה.